ते आपल्या ग्राउंड लेवलपर्यंत सामान्य सर्व लाभ घेतलाय त्या योजनेचा. लाडकी बहीण योजना असेल आयुष्यमान कार्डाच्या संदर्भात असतील, त्याला लाभार्थी म्हणून घरकुल योजना आहेत, त्यामध्ये रोजगार उपलब्ध करून दिला जातोय. आपल्यासोबत काही तरुण आहेत तर त्यांच्याकडून जाणून घेऊया. तर काय सांगाल, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेवरती कोणत्या पक्षाचा झेंडा लागला? असं बघायला गेलं तर आता मिक्सअप वातावरण आहे सगळं, पण जास्त आता युवा कार्यकर्त्यांचा किंवा युवा आपल्या पिढीचा जो जोश आहे तो आता राष्ट्रीय लेवलला जर बघायला गेलं तर आता नरेंद्र मोदी मोठ्या प्रमाणात त्यांनी योजना राबवल्यात. वेगवेगळ्या ज्या योजना आहेत त्या आपल्या ग्राउंड लेवलपर्यंत सर्वसामान्य माणसापर्यंत त्या योजनांचा पुरेपूरपणे त्यांनी लाभ घेतलाय त्या योजनेचा. आणि त्या योजनेचा लाभ घेत असताना सामान्य माणसाची प्रतिक्रिया लाडकी बहीण योजना असेल, त्याचबरोबर आपल्या लाडकी बहीण योजना असेल, त्याचबरोबर आयुष्यमान भारत असेल, आयुष्यमान कार्डाच्या संदर्भात असतील, विमा आहेत, विम्याच्या योजना आहेत, परत आपल्याला लाभार्थी म्हणून घरकुल योजना आहेत, अशा भरपूर योजना त्यांनी राबवलेल्या आहेत. आणि ह्याचा पूर्णपणे सामान्य वर्गाला त्याचा पूर्णपणे हे मिळतोय. तर सर्वसामान्य माणसांमध्ये तर वातावरण लाडक्या बहिणीमुळे तर प्रतिक्रिया महिलांच्या मध्ये भाजपाच्या बरोबर आहे. परत युवा ही पिढी आहे, तर ती युवा पिढी जी आहे ती नरेंद्र मोदी ज्या राष्ट्रीय लेवल पातळीला जर काम करतात त्याच्याकडे बघून जर ठरवलं तर युवा पिढी पण त्यांना बीजेपीला सपोर्ट करतात असं मला वाटते. लाडक्या बहिणीचा फायदा होतोय? हा 100% लाडक्या बहिणीचा फायदा होतोय. तर इतरत्र तर निवडणुका झाल्या, आमदारकीला म्हणा, खासदारकीला म्हणा, तर लाडक्या बहिणीचा इफेक्ट दिसलाय महाराष्ट्रात. ते पक्षाला झाले, पण सर्वसामान्य महिलांना त्याचा फायदा होतोय का? सर्वसामान्य कुटुंबातला तर विचार केला तर हा लाडक्या बहिणीचा फायदा जे आहे ते लाडक्या बहिणीला म्हणलं तर सर्व महिलाच्याच अकाउंटवरती डायरेक्ट पैसे जातात. त्यामुळं असं नाही आहे की बाबा घरातल्या पुरुषाच्या हातात पैसे दिल्यात आणि बाबा ते कुठेतरी गैरवापर झाला त्या पैशाचा, असं वाटत नाही. की महिलेच्या हातात पैसे दिल्यात म्हणल्यानंतर ते कुठेतरी बाबा त्या संसाराला ते पैसे लागलेले आहेत असं मला वाटतंय वैयक्तिक. बरोबर. तरुणांचा भाजपकडे एवढा कल असण्याचं कारण काय बरं? तरुणांकडं म्हणला तर मग आता विकासाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला गेला आपल्या सांगली जिल्ह्यातच, तर तरुण रोजगारी म्हणले मेळावे त्यांनी जे आहेत, रोजगार मेळावा जो आहे त्यांनी मोठमोठ्या कंपन्या ज्या आहेत त्या कंपन्यांमध्ये IT BT मध्ये ज्या सोयीसुविधा आहेत किंवा त्यांचे मानधन जे आहेत, पगारवाढी म्हणा, किंवा आपले हे सर्वसामान्य लोकांपर्यंत जे महापालिका म्हणा किंवा इतरत्र भागात सोयीसुविधा पोहोचतात आणि त्यामध्ये रोजगार उपलब्ध करून दिला जातोय. आणि दुसरी गोष्ट काय आहे की जरा त्यांचं आणि मार्केट जर म्हणायला गेला तर आता कसं आहे, ऑनलाईन ज्या क्षेत्रामध्ये ज्या सोयीसुविधा उपलब्ध झाल्यात, सोशल मीडियाच्या माध्यमातून युवक वर्ग जो मोठ्या प्रमाणात जो सोशल मीडियाच्या माध्यमातून जे इन्कम सोर्समध्ये त्यांनी मोठं पाऊल उचललं आहे. आणि ह्या डिजिटल मीडिया जे मेक इन इंडिया जी प्रोसेस राबवली इंडियात, ते मेक इन इंडियाचा ह्या ज्या युवा पिढीला आहे त्या मेक इन इंडियाचा मोठा त्यांनी उपभोग घेतला आहे, फायदा करून घेतला युवा पिढीने. आणि ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून, नेटवर्किंगच्या माध्यमातून त्यांना भरपूर म्हणजे असं आर्थिक काम करून, आर्थिकदृष्ट्या काम करून त्यांना बाबा पैसे म्हणजे पगारवाढीची किंवा त्यांची आर्थिक स्थिती चांगली सुधारली असं मला वाटते. तरुण हा शिक्षित आहे, विकासाच्या दिशेनं आता तरुणाला सांगायला लागत नाही की बाबा कुठला विकास काय आहे. तर सोशल मीडियाच्या माध्यमातून जो विकास आपल्या भागात असू दे, प्रभागात असू दे किंवा आपल्या राज्यात असू दे, जो विकासाच्या गतीने आपला महाराष्ट्र चालतोय, तर या सगळ्या विकासाच्या दृष्टिकोनातून प्रत्येक तरुणापर्यंत किंवा आपल्या सामान्य माणसापर्यंत ती बातमी पोहोचते की बाबा काय विकास चाललाय. रस्ते असतील, आपले मेट्रो असतील, या ज्या सोयीसुविधा ज्या भाजपाने राबवल्या आहेत, तर त्याच्याकडे बघायचा जो दृष्टिकोन आहे तो एक चांगुलपणाचा दृष्टिकोन असं वाटतंय मला. त्यामुळं त्यांचा प्रतिकूल जरा जास्त आहे. आणि असं काय नाही आहे की बाबा त्यांचं मन विस्कळीत होईल, कारण हा तरुण जो आहे सुशिक्षित आहे, समजूतदार आहे. त्यामुळे असं मला वाटत नाही की बाबा त्यांचं मन डिवाइड होईल किंवा मन विस्कळीत होईल. हा तरुण शिक्षित आहे. आत्ताचा तरुण असा अशिक्षित कोण राहिलेला नाही आहे. त्यामुळे शिक्षित लोक हा विचारसरणी आणि त्यांची शिक्षित विचारसरणीनुसार धरून ते आपल्याला भाजपला सपोर्ट करतील असं मला वाटतं याप्रमाणे. धन्यवाद. कामं सांगलीसाठी झाली. भाजपकडनं ह्याच्या पुढे जर आहे का नाही, येणाऱ्या आत्ता उमेदवार जे उभारल्यात
मग सांगली मिरज कुपाडमध्ये भाजप जे उमेदवार आहेत सांगली मिरज कुपाडचे त्यांना जनतेने प्रतिसाद चांगला द्यावा. परत 5 वर्ष काम करायची संधी द्यावी. 5 वर्षात ते काम चांगलं करून दाखवतील हा माझा आत्मविश्वास आहे. धन्यवाद.